नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ऋषी हा कमळीच्या प्रेमात आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, पण तो प्रत्यक्षपणे कमळीला प्रेमाची कबुली देणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर राजन आणि अन्नपूर्णा या दोघांनाही वाटत असतं की कमळीचं आणि आपलं काहीतरी नातं आहे. या गोष्टीची जाणीव त्यांना झालेली आहे. आणि इकडे जेव्हा राजन कमळी शुद्धीवर आल्यानंतर तिला भेटायला जातो, तेव्हा कमळी बाबांबद्दल जे बोलते ते ऐकून तर राजनला धक्काच बसतो. आणि राजनने मग कमळीचं पालकत्व घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तो निर्णय अन्नपूर्णाला खरंच खूप आवडलेला आहे. पण अनेकाची मात्र वाट लागलेली आहे. ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राजन, अन्नपूर्णा सगळेजण बसलेले आहेत. कारण आता राजनने ब्लड दिलेलं आहे आणि आता कमळीला ते ब्लड द्यायचं सुरू असतं. मग राजन बाहेर आलेला असतो. तेव्हा मात्र इकडे ऋषी, अन्नपूर्णा आजी, त्याचबरोबर साहेबा सगळेजण आहेत. आणि मग अन्नपूर्णा आजी म्हणत असतात की खरंच आज ना जे काही घडलंय ना ते खूपच विचित्र होतं. म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये असं काहीतरी होईल आणि हे सगळं बिचाऱ्या कमळीला सहन करावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं त्या बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे ऋषी म्हणत असतो की काय माहिती अचानक काय झालं अन्नपूर्णा आजी, काहीच माहिती नाहीये. परंतु जे काय घडलेलं होतं ते खूपच विचित्र पद्धतीनं झालेलं आहे. तेव्हा मात्र सगळेजण आता बोलत असतात. तेव्हा राजन इकडे म्हणतो की पण आई, एक गोष्ट सांगू का तुला? म्हणजे जी कमळी सगळ्यांसाठी एवढं सगळं करते, त्या कमळीला काहीतरी करायची, मदत करायची संधी मला मिळाली, या गोष्टीचं खरंच मला कौतुक वाटतंय. हे ऐकल्यानंतर अन्नपूर्णाजी म्हणते, "हो ना, म्हणजे मला ना कळतच नाहीये, की कमळी ना सगळ्यांच्या मदतीला धावून असते. स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीये. काहीही करायची तिची तयारी असते. म्हणजे बघितलं ना, गुंडांशी लढणं असू दे, कुठलीही गोष्ट आणि कुणी कितीही अपमान केला, पण मोठं असेल तर त्यांचं ती ऐकून घेते. त्यांचा त्यांचा अपमान करत नाही किंवा त्यांना उलट उत्तरही देत नाही." तेव्हा मात्र इकडे अन्नपूर्णा आजी हे सगळं बोलत असतात. तेव्हा राजन म्हणतो की पण आई मला कळलंच नाहीये, म्हणजे माझा बॉम्बे ब्लड ग्रुप आहे आणि अचानक मी मोबाईलवरती व्हिडिओ पाहिला तेव्हा मला ना खूप मोठा धक्का बसला. कारण हा बॉम्बे ब्लड ग्रुपचा आहे आणि कमळीला बॉम्बे ब्लड ग्रुपचं ब्लड लागणार होतं ही गोष्ट माझ्या लक्षातच नव्हती. आणि जेव्हा कळलं तेव्हा मी त्या क्षणी धावत आलो. कारण जी गोष्ट घडत होती ना ती खूपच भयानक अशी होती आणि मदतीला धावत येणं मला खूप महत्त्वाचं वाटलं. म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. हे ऐकल्यानंतर इकडे अन्नपूर्णालाही खूप छान वाटतं. आता कमळी शुद्धीवर आलेली असते. मग राजन हा कमळीला भेटायला आलेला असतो आणि तेव्हा कमळी म्हणत असते की राजन सर, खरंच किती केलं तुम्ही माझ्यासाठी. मला तुम्ही रक्त दिलं आणि माझा जीव वाचवलेला आहे. तेव्हा राजन म्हणतो, अगं मी काहीच केलेलं नाहीये. उलट तू जे काही केलंय ना ते खरंच खूप मोठं आहे. म्हणजे कमळीला आता आठवत असतं, कमळी बेशुद्ध असते. तेव्हा कमळीला रक्ताची गरज असते आणि त्यावेळेस राजनने तिला रक्त दिलेलं असतं. ही गोष्ट आता समोर आलेली असते. आणि मग राजन त्या क्षणी धावत आलेला असतो. कुठलाही मागचा पुढचा विचार राजनने केलेला नसतो. व्हिडिओ पाहिला आणि त्या क्षणी तो धावत आलेला आहे. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे राजन जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा मात्र राजनला सुद्धा तेवढाच धक्का बसलेला होता. कारण कमळी मरणाच्या दारात आहे ही गोष्टच धक्कादायक होती आणि ती पण एवढी अशी फालतू गोष्ट घडलेली होती की तिने ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला होता आणि ब्लड देतानाच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. त्यामुळं मात्र हा धक्का बसलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच आता राजन आणि कमळी बोलत आहेत. राजन म्हणत असतो की हे बघ, मी काही एवढं मोठं काही केलेलं नाहीये. मला सांग, अगं तू माझ्या मुलीसारखीच आहे ना? मग मला सांग, तू संकटात होती तेव्हा मी तुला मदत करणार नाही तर कोण करणार सांग बरं? असं म्हणत बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे राजनला पाहून कमळी म्हणत असते की खरंच वडिलांचं प्रेम असंच असतं का? कारण कमळीने आजपर्यंत वडिलांचं प्रेम अनुभवलेलं नसतं ना. त्यामुळं तिला खरं तर वाईट वाटत असतं. तेव्हा राजन मात्र कमळीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि तिला आशीर्वाद देतो. तिला सांगू लागतो, काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होणार आहे.
आणि कमळीला आता राजनचा आशीर्वाद भेटलेला असतो. राजनने अगदी वडिलांच्या मायेने कमळीसाठी हे सगळं केलेलं असतं आणि कमळीसुद्धा पाहत असते. थोडी इमोशनल झालेली असते, कारण लहानपणापासून तिला कधी वडिलांचं प्रेमच मिळालेलं नसतं. वडील कसे आहेत ह्याबद्दलच तिला माहिती नव्हतं. आज तिला ते त्यांच्या प्रेमातून जाणवत असतं की खरंच वडील असे असतात का? कारण अनिकासाठी राजन सर काय करतात हे कमळीनं स्वतः पाहिलेलं होतं. पण इकडे कमळीलाही माहीत नाहीये की हेच तिचे खरे बाबा आहेत आणि राजनलाही माहीत नाहीये की ज्या आपल्या लेकीच्या शोधात आपण आहोत, ती लेक म्हणजेच आपली कमळी हीच आपली लेक आहे, ही गोष्टच माहीत नाही. पण जेव्हा कधी राजनला ही गोष्ट कळेल की कमळी हीच आपली लेक आहे, तेव्हा मात्र जो आनंद असणार आहे अन्नपूर्णा आजीला आणि राजनला झालेला, तो मात्र खरंच पाहण्यासारखा असणार आहे. इकडे आता कमळीला राजन म्हणत असतो की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे. आजपासून तू मला बाबा म्हण. ही गोष्ट ऐकून खरं तर कमळीलाही छान वाटलेलं असतं, पण कुठेतरी मनात भीती असते. अनिकाला काय वाटेल जर मी यांना बाबा म्हटलं तर? या गोष्टीची भीती तिच्या मनात असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राजन म्हणतो की आराम कर, कसलीही काळजी करायची गरज नाही, असं राजनने तिला सांगितलेलं असतं. आईही आलेली आहे, आईही तुला भेटायला येईल, ऋषीला भेटायचं आहे, सगळेजण तुझी काळजी करत आहेत. कमळी निंगी त्याचबरोबर बंड्या ह्या दोघांनी पण जीवाचं रान केलेलं आहे. तू अगं बेशुद्ध होती ना, अक्षरशः दोघं जण ढसाढसा रडत होते. तेव्हा कमळी म्हणते, हो त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र लहानाचे मोठे झालोय ना, कारण त्यांनी मला सख्खी भावंडं नसली तरी सख्ख्या भावंडाने एवढा जीव लावलेला आहे आणि माझ्यावर प्रेम केलेलं आहे. इकडे ऋषी आता कमळीला भेटायला आलेला असतो. तेव्हा ऋषी म्हणत असतो की कमळी तुला कळतंय का काय झालं होतं? माझ्या ना काळजाचा ठोका चुकलेला होता, मला कळतच नव्हतं. तेवढ्यात निंगी आणि बंड्या पण तिथं आलेले असतात. ते सांगू लागतात, तुला माहिती आहे का कमळे, अगं तू बेशुद्ध होती ना, ऋषी सरांच्या पायाला दम नव्हता गं, पायाला पाय नव्हता. अगं नुसती पळापळ पळापळ, रक्त मिळत नव्हतं. अगं त्यांना खूपच टेन्शन आलेलं होतं. तसं म्हणत ते निंगी म्हणते की तुम्ही दोघं बसा, आम्ही जातो आता. आणि मग ऋषी पण सांगतो की तुम्ही दोघं जण आता रूमवरती जावा, काहीतरी खाऊन घ्या आणि मग नंतर संध्याकाळी या इकडे, तोपर्यंत मी थांबतोय कमळीजवळ, असं तो सांगतो. तेव्हा कमळी म्हणते, ऋषी सर तुम्ही पण जा घरी, मी आहे इथं आणि मला आता बरं वाटतंय. तेव्हा ऋषी म्हणतो की नाही नाही, मी थांबतो इथं, ते आले की मग मी संध्याकाळी जाईल, मी आईला तसं कळवलेलं आहे. तेव्हा कमळी म्हणते, मग काय म्हणाल्या नयनतारा मॅडम? तेव्हा ऋषी म्हणतो, नाही आई म्हणाली की थांब, काळजी घे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत आहे. तेव्हा आता कमळी आणि ऋषी दोघंही बोलू लागतात. तेव्हा ऋषी म्हणत असतो की खरंच म्हणजे कळतच नव्हतं की हे सगळं काय झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी अशा होतील असं वाटलंच नव्हतं. तेवढ्यातच अन्नपूर्णा आजी तिथे येतात. अन्नपूर्णा आजी आल्यानंतर कमळी म्हणते की अन्नपूर्णा आजी तुम्ही पण? तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, हो गं, खरं मुलांनी जी काही धावपळ केली आहे ना ती खूप झाली. म्हणजे मला ना विश्वासच बसत नाहीये. काय झालं होतं हे सगळं? म्हणजे इकडे काळ आला होता पण वेळ आली नव्हती. खरं तर ऋषीचे प्रयत्न, निंगी आणि बंड्याचे प्रयत्न यांच्यामुळे आज तुझा जीव वाचलेला आहे. खरं तर एवढ्या सगळ्यांच्या मदतीला तू धावून जात असते. पण आज जे काही घडलेलं होतं ते खूपच चुकीच्या पद्धतीनं झालेलं होतं, असं इकडे अन्नपूर्णा आजी तिला म्हणत असतात. तेव्हा ऋषीसुद्धा म्हणत असतो की हो कमळे. अन्नपूर्णा आजी म्हणतात ते बरोबरच आहे. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणतात की मी थांबते ऋषी, तू जा घरी आवरून ये. तेव्हा ऋषी म्हणतो की नाही, तुम्ही एकतर बाहेरगावी गेलेला होता, तुम्हीच जाऊन आराम करा, मी थांबतो इथे. मला आता ना बरं वाटतंय, कारण कमळी कमळी शुद्धीवर येत नव्हती ना तेव्हा काळजी वाटत होती. आता मी रिलॅक्स झालोय, आता काहीच टेन्शन नाही आहे, असं इकडे ऋषी सांगू लागतो. तेव्हा राजन पण म्हणतो की हो, आम्ही मग आई चल आपण जाऊया, संध्याकाळी येऊया परत. आवरून वगैरे थोडा आराम कर, बाबांना पण जाऊन भेटलं पाहिजे ना, कारण त्यांना पण तुझी गरज असते, असं त्याने सांगितल्यानंतर हे जायला निघतात. तेव्हा इकडे कमळीला आता ऋषी म्हणत असतो की तुला कळतंय का कमळी, काय झालं होतं हे सगळं, तुझ्या लक्षात नव्हतं का आलं? कारण एवढा वेळ तिथं कोणीच नव्हतं. कमळी म्हणते, नाही हो ऋषी सर, ब्लड डोनेट करायचं चालू होतं ना, तेव्हा मी तिथं हे केलं, मला नर्सने ती सुई लावली आणि त्या गेल्या, मला पुढचं माहीतच नाही आहे. आणि जेव्हा मला अस्वस्थ व्हायला लागलं तेव्हा मी डोळे उघडले, पण माझ्या शेजारी कोणीतरी येऊन गेलं होतं, हे मात्र मला जाणवलेलं होतं. ऋषी म्हणतो, कोणीतरी येऊन गेलेलं म्हणजे? कोण येऊन गेलो तुझ्या शेजारी? कमळी म्हणते, नाही माहिती. इकडे आता राधिकाने इकडे फोन लावलेला असतो ऋषीला आणि मग ऋषी सांगतो की हो राधिका वहिनी, कमळीला आता बरं वाटतंय. त्यावेळेस इकडे सरूसुद्धा तिथं असते. मग राधिका लगेच सरूला सांगू लागते की साधनाताई, अहो ती ऋषी आपल्या नायशाची डान्स टीचर आहे ना,
त्या ज्या आहेत ना, त्यांना बरं वाटायला लागले आता. त्यांना मिळालं ब्लड. राजन काका होते ना, त्यांनीच त्यांना ब्लड दिलेलं आहे आणि हे सगळं खरंच छान झालं, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे ती म्हणते, "बरं झालं देवच पावला म्हणायचं, नाहीतर खूप अवघड झालं असतं ना." तेव्हा राधिका म्हणते, की "हो." ऋषीसुद्धा म्हणतो, की "वहिनी काळजी करू नको." आता ऋषी आणि कमळीचं बोलणं सुरू झालेलं आहे आणि त्याच वेळी ऋषी म्हणतो, की "कमळी तुला माहिती आहे का, काय झालं असतं माझं?" तेव्हा कमळी म्हणते, "मग त्यात काय एवढं? ठीक आहे ना, मला काय झालं असतं तर तुम्ही एवढं विचार." तेव्हा ऋषी म्हणतो, "पुन्हा असं नाही बोलायचं. तुला जर काय झालं तर मी कसं जगेल? माझं काय होईल याचा विचार केलायस का तू? मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय." कमळी म्हणते, "का? असं का बोलताय तुम्ही?" तेव्हा ऋषी म्हणतो, की "माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस." आणि ऋषी आणि कमळी एकमेकांकडे पाहतच राहतात. इकडे राजनने पण आता कमळीला पालकत्व कमळीचा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ऋषीच्या या बोलण्याने खरं तर कमळी गालातल्या गालात हसत असते. कारण सगळ्यांनी सांगितलेलं असतं, की आज कमळीसाठी ऋषीनं जे काय केलेलं आहे ते खरंच खूप लाख मोलाचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.